जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकात 68 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागांवर विजय मिळवत संख्याबळाच्या जोरावर सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला। काँग्रेस 15, भाजपला 12, शिवसेना शिंदे 9, जनसुराज्य 6, शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट 4, शिवसेना ठाकरे 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली। संख्याबळात राष्ट्रवादी आघाडीवर असली तरी अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपने आक्रमक डावपेच आखल्याचं चित्र आहे। भाजपकडून शाहू आघाडी, जनसुराज्य यांची बेरीज धरून जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा करण्यात येत असून यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार यांच्या पक्षातील अंतर्गत बदलानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष सभापतींची निवड झालेली नसतानाच आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे। पत्रकार परिषदेत भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडणूक निकालात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होईल असा ठाम दावा केला। त्यानंतर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विजयी उमेदवारांच्या बैठकीत अध्यक्षपद आमचंच असं स्पष्ट केलं। इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व कायम ठेवत तेच वर्चस्व जिल्हा परिषदेत आणण्यासाठी हालचालींना वेग येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्यचे नेते विनय कोरे आणि शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एकत्र ठेवून सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे संख्याबळाचा दावा तर दुसरीकडे आघाडी, बेरीजांची राजकीय गणिते यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच वाढला असून भाजपचाच पहिला जिल्हाध्यक्ष अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पुढील काही दिवसात निर्णायक घडामोडी घडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत।